मार्गदर्शक म्हणून मान्यता प्राप्त आहेत. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळावर ते समीक्षक लेखक म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. नाशिक आकाशवाणी केंद्रावर त्यांनी निवेदिका म्हणून बरेच वर्ष काम केलेलं आहे. झी मराठी, माय बोली, झी 24 तास, कलर्स, TV9 या मराठी वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. काही कार्यक्रम झालेले आहेत. चित्रलेखासारखं हे महाराष्ट्रातील अग्रगण्य जे साप्ताहिक आहे त्या साप्ताहिकाने महिला सबलीकरण व युवा जनजागृतीच्या संदर्भात त्यांची दखल घेऊन त्यांची मुलाखत, दीर्घ मुलाखत छापलेली आहे. नाशिक येथे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन जे काय आहे साहित्य सखी म्हणून त्या आयोजनामध्ये त्यांचा मुख्य भाग राहिलेला आहे. मी जिजाऊ या एकपात्री प्रयोगाचा शुभारंभ त्यांनी भारतात नव्हे तर मॉरिशस येथील महात्मा गांधी जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये तिथून त्यांनी या प्रयोगाची सुरुवात केली, एकपात्री प्रयोगाची. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी मी सावित्री ज्योतिबा फुले हा एकपात्री प्रयोग सादर केलेला आहे. सिंगापूर येथे पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्लोबल सिटीजन ऑफ इंडिया हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. आवाज इंडिया TV या राष्ट्रीय वाहिनीवरील हम बेटिया सावित्री की या कार्यक्रमातही त्यांची मुलाखत झालेली आहे. अशा या प्रख्यात लेखिकेचं पुस्तकांच्या प्रकाशनाकडे जर आपण नजर टाकली तर जवळजवळ 7 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे आणि 3 पुस्तकं त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांचे मी अरुणा बोलते या एकपात्री प्रयोगाला महाराष्ट्रातून जवळजवळ 4 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या काळोखाला दूर सारू हा जो संग्रह आहे या संग्रहाला जवळजवळ महाराष्ट्रातून विविध संस्थांचे 8 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर अक्षरांचं दान या काव्य संग्रहास त्यालाही 8 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि एकूण सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्याबद्दल प्राप्त झालेल्या त्यांच्या सर्व क्षेत्रातील पुरस्कारांचा जर विचार केला तर जवळजवळ 20 पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. एवढं प्रख्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेलं व्यक्तिमत्व तुम्हाला रूप कवितेचे या पुस्तकाच्या संबंधी आज मार्गदर्शन करणार आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने, माझ्या मराठी विभागाच्या वतीने आणि तुम्हा मुलींच्या वतीने त्यांचं या व्याख्यानासाठी स्वागत करतो. आणि व्याख्यान झाल्यानंतर तुम्ही तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी निश्चितच तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या. आवर्जून त्यांना कवितेच्या संबंधी जे काही तुम्हाला विचारायचं आहे ते शंकांचं निरसन करा, कारण काही दिवसातच तुमची परीक्षा होणार आहे. मी जाधव मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानास सुरुवात करावी. हॅलो, आवाज येतोय माझा? बोला मॅडम, बोला. नमस्कार. नमस्कार. आजच्या या ऑनलाईन व्याख्यानाचे संयोजक आदरणीय डॉक्टर शैलेश त्रिभुवन सर, जे नेहमी तळमळीने काहीतरी सृजन निर्माण करत असतात, काहीतरी चांगलं आपल्या विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयासाठी आणि एकूणच साहित्य करत असतात. त्या त्रिभुवन सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, संयोजक टीम आणि उपस्थित इथे सर्व तृतीय वर्ष कला मराठी विभागाचे विद्यार्थी. खरं तर
गेले काही दिवस परीक्षा, त्यानंतर कॅप म्हणजे तुमचे पेपर तपासणी असेल, इतर नॅकची कामं असतील. यामध्ये कदाचित मी आजच्या तयारीसाठी न्याय देऊ शकेन की नाही मला माहिती नाही. माझ्यावर खरं तर दडपण येतं, असं माझा खूप मोठा परिचय कुणी करून दिला तर जबाबदारी अधिक वाढते ना, आणि लोकांच्या अपेक्षाही वाढतात, श्रोत्यांच्या. मी माझ्या पद्धतीने बेस्ट देण्याचा इथे प्रयत्न करेल, उत्तम देण्याचा प्रयत्न करेल. आपण आढावा घेऊया रूप कवितेचे. या पुस्तकाचा स्वरूप आणि आशय असा आपला आजचा विषय आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की साहित्य आपण शिकतो आहोत. साहित्य साहित्य काय आहे हे माहीत नसतं तेव्हापासून शालेय वयात आपण साहित्य शिकतो आहोत. आपण कविता शिकतो, आपण पाठ शिकतो, धडा शिकतो, गोष्ट, कथा या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. आपण मोठे होऊ लागतो आणि मग आपल्याला कळतं की अरे ही कथा दीर्घ असली की याला कादंबरी म्हणतात, ही कथा थोडी आणखी मोठी झाली की याला दीर्घकथा म्हणतात. आपल्याला या गोष्टी कळू लागतात, काव्यातले प्रकार कळायला लागतात. कुणाच तरी माईक सुरू आहे, माईक बंद करा प्लीज, मध्ये आवाज येत आहे. मग आपल्याला कळायला लागतं की ही थोडीशी मोठी कथा आहे म्हणजे ही कादंबरी आहे, ज्यात संवाद आहे ते नाटक आहे, ड्रामा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, प्ले. त्यानंतर कवितेचे अनेक प्रकार. कविता म्हणजे कविताच माहिती असतं आपल्याला फक्त, पण मग जिला ध्रुवपद असतं, यमक आहे, जिला यमक नसतं ती मुक्त छंदात असते, अभंग असतात, स्तोत्र असतात, पद असतात, भूपाळी असते. हे सगळं आपल्याला हळूहळू जसं आपण एक एक इयत्ता पुढे जातो तसं आपल्याला कळत जातं. बहुश्रुतता वाढते, त्याच्यानंतर ग्रहण शक्ती वाढते, आपला आवाका वाढतो, आपला अभ्यास वाढतो, आपल्याला मिळणारे गुरु असतील, शिक्षक असतील, त्यांचं अध्यापन असेल आणि ते त्या अध्यापनातून ज्या नवीन गोष्टी आपल्याला देतात, आपल्यामध्ये पेरतात, त्या रुजतात आणि मग हळूहळू आपली आकलन शक्ती वाढत जाते. आपण चिंतनशील होतो, आपण विचार करू लागतो, आपण चिकित्सा करू लागतो. मुळात शिक्षणाचं उद्दिष्टच हे आहे की तुम्ही विचार करायला प्रवृत्त झालं पाहिजे, तुम्ही अस्वस्थ झालं पाहिजे काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी साध्य करण्यासाठी. तर साहित्याचा तुम्ही विचार आता विशेष स्तरावर आल्यानंतर करत असाल गांभीर्याने, पण त्यापूर्वीपासून तुम्हाला साहित्य अभ्यासायला आहे. अगदी पहिलीपासून आपण या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचूया ही कविता तुम्ही शिकलेले आहात. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे ही कविता तुम्ही शिकलेले आहात. कुणाचे ग कुणाचे, सुंदर डोळे कुणाचे, त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे ही कविता तुम्ही शिकलेले आहात. अच्छा, स्पेशल जॉग्राफीचे पण लोक आहेत तर इथे हरकत नाही, विद्यार्थी आहेत. तर नाही, साहित्य किंवा कविता असा विषय आहे ना जो सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना भावतो, समजू शकेल, आवडू शकेल असा विषय आहे. त्यामुळे कोणत्याही विषयाची मुलं इथे जुळली तरीही काही हरकत नाही. अधिकाधिक रोचकपणे विषय कसा मांडता येईल असा मी प्रयत्न करेन. तर मला सांगायचा उद्देश असा आहे की साहित्य आपल्या लहानपणापासून आपल्या बरोबर जुळलेलं आहे. ते कसं? तर एक गोष्ट आहे, ती गोष्ट आपण लहानपणापासून ऐकतो. ती गोष्ट मला चुकली नाही, माझ्या आईला चुकली नाही, माझ्या मुलांना मी सांगितली, कदाचित माझी मुलं त्यांच्या मुलांना सांगतील. ही दर पिढी गणित पुढे जात आलेली आहे. ती गोष्ट आहे कावळ्या चिमणीची गोष्ट. ती कावळ्या चिमणीची गोष्ट लहानपणापासून आपल्याला चिकटून आली आहे. ती गोष्ट ऐकल्याशिवाय अनिवार्य आहे, ती कंपल्सरी इंग्लिश सारखी. तुम्हाला जसा सक्तीचा अनिवार्य कंपल्सरी इंग्लिश विषय आहे, तशी ही काय बालपणात कंपल्सरी वगैरे आहे की काय असं गमतीने वाटू लागतं. कावळा चिमणीची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ही गोष्ट लहानपणी आपण ऐकली, आजही आपल्या नेणिवेत जाणीवेत ती घट्ट आहे, रुतून बसलेली आहे. आपण मोठे होऊ लागलो आणि आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा गोष्टी वाचू लागलो, कादंबरी वाचू लागलो, दीर्घकथा वाचू लागलो. काय झालं? साहित्य आपल्या बरोबर वाढत गेलं. बालगीतं म्हटली आहेत तुम्ही लहानपणी, ये रे रे पावसा तुला देतो पैसा. ही बालगीतं म्हणजे काय हो? कविताच आहे. ही बालपणी तुम्ही म्हणत होता, ती बालसुलभ वयात ती छान होती, त्या त्या वयात शोभेल अशी. आता तुमच्या गाणे ऐकण्याच्या पद्धती, गीतं ऐकण्याच्या पद्धती, कविता रुचण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. वयागणिक आणि इयत्ता गणिक वाढत जातात. आपलं भावविश्व अधिक रुंदावत जातं, आपल्या विचार कक्षा अधिक रुंदावत जातात. तर साहित्य प्रकारामध्ये येतात कथा, कादंबरी, नाटक, ह्या सगळे हे जे साहित्य प्रकार आहेत
या साहित्य प्रकारातला, म्हणजे मी जेव्हा साहित्य आणि साहित्य प्रकार हे उदाहरण विद्यार्थ्यांना देते प्रथम वर्षकाला FIBAच्या, तेव्हा सांगते की एक असं पंचपक्वान्नांनी भरून भरलेलं ताट आहे आणि या ताटामध्ये छोट्या छोट्या वाट्या ठेवलेल्या आहेत. त्या वाट्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत. हा, आणि ते मोठं ताट आहे ना, ते म्हणजे साहित्य. आणि त्या मोठ्या ताटामध्ये जे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये पदार्थ ठेवलेले आहेत ना, ते आहेत साहित्य प्रकार. मग एका वाटीमध्ये कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, अशा प्रकारचे सगळे. आज आपण ज्या साहित्य प्रकाराविषयी बघणार आहोत तो आहे कविता. कविता हा सगळ्यात प्राचीन साहित्य प्रकार आहे, पहिला साहित्य प्रकार आहे. पहिल्यांदा साहित्य निर्मिती झाली तीच मुळात कवितेतून झालेली आहे. आपल्याकडे आपण कवितेची जर परंपरा पाहिली तर ती आहे संत, पंत आणि तंत परंपरा. कविता म्हणजे काय हो, तर कवितेची अशी व्याख्या केली जाते. तुम्हाला काय वाटतं कविता म्हणजे, तुम्हाला काय वाटतं? कवितेकडे तुम्ही कशी बघता? ते तुमच्या डोक्यात असेल ना एक निवेद की कविता म्हणजे अमुक अमुक गोष्ट, एखादी गोष्ट उच्चारल्याबरोबर प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी, तसं काहीतरी होतं. साध प्रतिसाद, तसं की कविता म्हटल्यानंतर काय आठवतं चटकन आपल्याला? मला बालपणी मी गायलेली हातवारे करून आणि आविर्भाव करून वगैरे शाळेत गायलेली कविता आठवते. वयानुरूप बदलत जाते, कविता आणखी वेगळी होते. अलीकडे सौमित्रची कविता आपल्याला लवकर आठवेल, ती पण आपल्याला आहे अभ्यासायला, किंवा संदीप खरेची कविता आपल्याला अलीकडे आठवेल. तर हे काय आहे, तर कविता साहित्य प्रकार आपल्याबरोबर मोठे होत जातात. कविता म्हणजे काय? कविता म्हणजे भावनांचा उत्स्फूर्त उत्कट उद्रेक, त्याचा परमोच्च क्षण येतो की जिथे माणसाला व्यक्त भाव वाटू लागतं, अभिव्यक्त भाव वाटू लागतो, आणि त्या अभिव्यक्तीसाठी कुठलं तरी माध्यम तो निवडतो. आपली अस्वस्थता किंवा आपल्या आत जे उचंबळत आहे, जी अस्वस्थता आहे ती व्यक्त करण्यासाठी तो बोलेल, तो संवाद साधेल किंवा तो लिहील. माणसांचेही वृत्ती प्रवृत्तींचे अनेक प्रकार आहेत. काही लिहून व्यक्त होतील, काही भांडून व्यक्त होतील, काही चिडून व्यक्त होतील, काही एक सुंदरशी कविता लिहितील आणि मग व्यक्त होतील. कथेचं रूप देतील त्याला, काही सांगता येत नाही. आता रील्स येतात, मेमेज येतात, बघा माध्यम पण कशी बदललेली आहे, माध्यमांतर झालं आहे. अभिव्यक्तीचे हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, हे मंच आहेत. कविता ही असाच अभिव्यक्तीचा एक प्लॅटफॉर्म आहे जो सगळ्यात प्राचीन आहे आणि आजही तेवढाच लोकप्रिय आहे. कविता, कवितेत साहित्याचे पायाभूत जे 3 करार मानले जातात त्यात आहे कथात्मकता, नाट्यात्मकता आणि भावकाव्यात्मकता. कथनात्मकता जी आहे ती कादंबरीशी निगडीत आहे आणि नाट्यात्मकता आहे ती नाटकाशी निगडीत आहे, तर भावकाव्यात्मकता ही काव्याशी निगडीत आहे. कविता, कविता काय करते? मला नेहमी प्रश्न पडतो कविता काय असते. एका कवीच्या त्या खूप सुंदर ओळी आहेत, मला कवीचं नाव आठवत नाही, ते तुम्हाला सांगते की कवी किंवा कविता काय असते किंवा कवीसाठी कविता काय असते. माणसांच्या समाधीवर, ओळी अशा आहे की माणसांच्या समाधीवर फुलं वाहतात हे माहिती आहे मला, माणसांच्या समाधीवर फुलं वाहतात हे माहिती आहे मला, पण फुलांच्याही समाधीवर व्हावा असा एक कोवळा जीव असतो, कवी म्हणतात त्याला. काय आहे कवी आणि कविता काय आहे? हळवं प्रकरण आहे, एक संवेदनशील प्रकरण आहे, तेवढंच प्रभावी प्रकरण आहे. कवितेतून काय काय साध्य होतं? कवितेतून प्रबोधन करता येतं, कवितेतून परिवर्तन घडवता येतं, कवितेतून आनंद देता येतो, कवितेतून शिकवता येतं, कवितेतून शिकता येतं. अगदी मनमोराचा पिसारा फुलवणारी कविता असते, इतरांचा आणि आपलाही. खूप मोकळं मोकळं, खूप भरून आलेला आभाळ आहे, खूप मनात वेगवेगळ्या भावना आहेत, दुःख आहे, राग आहे, आनंद आहे, हर्ष आहे. पण हा, वेदनेतूनच कविता निर्माण होते बरं का. मुळात साहित्याची निर्मिती वेदनेतून होते, हे आपण विसरायला नको. आनंदाच्या भरात कोणी कविता लिहिलेली नसते फार, आनंदाच्या भरात कथा किंवा कादंबरी लिहिलेली नसते कोणी फार. तर वेदना जेव्हा असते, त्रास जेव्हा असतो, पीडा जेव्हा असते, वंचना जेव्हा असते, दुःख जेव्हा असतं माणसाच्या उरात साठतं, ते शब्दातून बाहेर येतं, त्याची कविता होते. अशी कविता लिहिणाऱ्याच्या भावना समोरच्याच्या काळजाशी भिडतात. कविता अशी सुफल संपूर्ण होते. कविता काय करते? तर कविता हा खूप मोठा बदल घडवणारच असते. मला सगळ्यात जास्त जर साहित्य प्रकार कोणता आवडत असेल ना, टोपशीर आहे कविता. कमी शब्दात खूप मोठा आशय. आता ते आपल्या आकलन शक्तीवर आहे की आपल्याला त्यातलं किती कळतंय
आणि आपण त्याचं किती विश्लेषण करू शकतो. आता तुम्हाला जो रूपकवितेचं जे पुस्तक आहे ना, त्यामध्ये हायकू हा प्रकार आहे. देवीदास चौधरींच्या हायकू आहेत. हायकू 3-3च ओळींचे आहेत. 17 शब्दात असते ती. जपानी प्रकार आहे. शिरीष पैंनी तो आपल्या मराठी भाषेत रुजवला. 10 काव्यसंग्रह लिहिलेत त्याच्यावर त्यांनी हायकूचे. आणि त्या हायकूच्या 17 शब्द आहेत, 3च ओळी आहेत, 3 ओळींची कविता. तुम्ही वाचली असेल, आपण बघू नंतर विश्लेषणाचं आपण जेव्हा जाऊ आशयाच्या तेव्हा ते बघू. तर 3 ओळींचं काय विश्लेषण करणार आहात, पहिला प्रश्न तुम्हाला पडेल. पण तुम्ही जोपर्यंत त्या ओळींच्या मुळाशी जात नाही, ते समजून घेत नाही, नानाविध उदाहरणं, दाखले, अनेक मासले देऊन तुम्हाला त्या 3 ओळींचे संदर्भ स्पष्टीकरण देता येईल. इतकं छान पद्धतीने आहे. कविता असा विषय आहे ना, तो कमी शब्दात असतो, परंतु त्याचं विश्लेषण आपल्याला पान पान भरून करता येईल. तासन तास त्याच्यावर बोलता येईल. एकच ओळ आहे. तुकोबांचे अभंग घ्या ना तुम्ही. जे का रंजले गांजले ते असे म्हणे जो आपुले, ही जी ओळ आहे, किंवा नाठाच्या माथी हानुकाठी, भले देव कासेची लंगोटी. अरे दोनच, ह्या 2च ओळी आहेत फक्त. एक अभंग आहे अख्खा. या अभंगावर पान पान लिहिता येईल, तासन तास बोलता येईल. ही कवितेची शक्ती आहे. कवितेचे शब्द कमी असतात, पण तिचा आवाका जो आहे विश्लेषणाचा असेल किंवा आपली जी आकलन क्षमता आहे त्यानुसार आपल्याला तिचं खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता येतं. कवितेचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे. सुंदरचं असं लक्षण आहे. कविता म्हणून वेगळी वाटते आणि ती भावते. कवितेचे अनेक प्रकार पडतात. कवितेचे आशयानुसार पण प्रकार पडतात आणि रचनेनुसार पण प्रकार पडतात. आता आशयानुसार कोणते प्रकार पडतात? जे कथांचे पडतात, कादंबरीचे पडतात, नाटकाचे पडतात, तेच कवितेचे पडतात. म्हणजे कसे? निसर्ग कविता, ग्रामीण कविता, दलित कविता, स्त्रीवादी कविता, आदिवासी कविता, त्यानंतर बालकविता, अशा अनेक कवितांचे आशयानुसार, म्हणजे कवितेत आशय काय आहे, कवितेचा विषय काय आहे, कवितेत मांडलं काय आहे, त्यानुरूप ठरतं की तिचा प्रकार कोणता आहे. म्हणजे आपण कविता वाचली झरझर की आपल्याला लगेच कळालं शेतकऱ्याचं दुःख मांडलंय याच्यात, ही ग्रामीण कविता आहे. शेती मातीशी संबंधित आहे, ही ग्रामीण कविता आहे. स्त्रीचं दुःख मांडलंय, ही स्त्रीवादी कविता आहे. स्त्रीचे प्रश्न मांडलेले आहे, स्त्रीचा खंबीरपणा मांडला आहे, स्त्रीचं लढवय्ये पण मांडलेलं आहे, ती कशी रणरागिणी आहे ते सांगितलं आहे, ती कशी स्वयंसिद्ध आहे हे सांगितलं आहे, आणि मग ती स्त्रीवादी कविता आहे. महानगरी संवेदनाची पण कविता असते. मी तर म्हणते अलीकडे डिजिटल कविता पण येऊ लागली आहे. डिजिटल कविता, हो, शब्द मूळ मराठी नाहीयेत अशी कविता पण आपल्याला रूपकवितेचे मध्ये अभ्यासायला आहे. प्रज्ञा पवारांची कविता आहे आपल्याला. म्हणजे काय झालंय, कविता ही काळानुसार बदलत गेली. जशी मी म्हटलं ना, बालपणापासून आपलं वय वाढतं त्याप्रमाणे कविता बदलत जाते, तशीच कविता काळानुसारही बदलतच जाते. बदललीच पाहिजे, कारण बदल हाच एक कायमस्वरूपी अशी गोष्ट आहे, चिरंतन अशी गोष्ट आहे. बदल सगळीकडे घडले आहेत. मग साहित्य हा काय वेगळा प्रांत नाहीये. आणि मी तर म्हणते जागतिकीकरण किंवा औद्योगिकरण असेल किंवा जे काही डिजिटलायझेशन असेल, आधुनिकीकरण असेल, तंत्रज्ञानाचा विस्फोट असेल, त्या कक्षा रुंदावल्या आहेत, त्याचा अधिकाधिक प्रभाव हा साहित्यावर पडलेला आहे. कारण साहित्याला समाजाचा आरसा असं म्हणतात. साहित्याला समाजाचा आरसा का म्हणतात? कारण समाजामध्ये जे घडतं, समाजामधलेच काही घटक ज्यांना आपण साहित्यिक लेखक कवी म्हणतो, नाटककार म्हणतो, ते साहित्य लिहितात. आणि साहित्य कोण वाचतं? साहित्य पुन्हा समाजातले घटक वाचतात. आणि मग वाचणाऱ्याला कळतं की अरे हे कुठेतरी आजूबाजूला घडतंय, हे आपल्या भोवताली घडलंय किंवा हे आपल्या बरोबर घडलेलं आहे. आणि त्याला काय वाटतं? ते आपल्या जगण्याचं प्रतिबिंब वाटतं. म्हणून असं म्हटलं जातं की समाजाला साहित्याचा आरसा असं म्हणतात किंवा प्रतिबिंब असं म्हणतात. तर मी सांगत होते तुम्हाला की आशयानुसार कसे प्रकार पडतात आणि एक आहे रचनेनुसार कसे प्रकार पडतात. आता बघ, ढोबळमानाने तुम्हाला कविता माहिती असेल की हा कविता आहेत आपल्याला अभ्यासायला, किंवा कविता असते, कविता ऐकतात, कविता गातात, कविता म्हणतात वगैरे वगैरे. पण ह्या कवितेचे जे काही प्रकार आहेत रचनेनुसार, त्याची मी एक यादी वाचते तुम्हाला. अंगाई, सगळ्यात आधी आपल्याला परिचित आपल्या बालपणापासून झालेली आहे ती अंगाई. अभंग, आर्या वृत्त आहे, ओवी, बहिणाबाईंच्या ओव्या असतील, कणिका, खंडकाव्य, गझल. गझल हा तंत्रशुद्ध कवितेचा प्रकार आहे.
म्हणजे गझलच्या वाटेला सहसा कविता लिहिणारे अनेक जण जात नाही, कारण गझल लिहिताना अभ्यास लागतो, गझल शिकावी लागते, कविता शिकावी लागत नाही. कविता शिकावी लागत नाही, ते अपसुक येते. परंतु ज्याला कविता येते आणि गझल लिहायचे त्याला गझलेचं तंत्र शिकून घ्यावं लागतं. गझल हा एक मला कवितेतला एक कठीण प्रकार वाटतो, तेवढाच प्रचंड सुंदर असा प्रकार आहे. चारोळी, आता नावावरूनच कळेल तुम्हाला की 4 ओळींची असते, जसं हायकू 3 ओळींची असते. चित्रपट गीत हा पण कवितेचा प्रकार. चौपदी, दशपदी, दिंडी, नाट्यगीत, नाट्यगीत नाटकांमध्ये जे गीत, सिनेगीत, चित्रपट गीत आपण जसं म्हणतो तसं नाट्यगीतही असतं. निसर्ग वर्णनात्मक कविता, पोवाडा, जसं शौर्य बिवर्य आणि पोवाडे जर तुम्ही ऐकले असतील, राजे महाराजांची स्तुती कवनं तुम्ही जर ऐकली असतील, रक्त उसळून येतं, चैतन्य संचारतं, असे पोवाडे. बालकविता, बालकविता आपण ऐकलेल्या आहेत. आपल्या घरात लहान भावंड असतील, मुलं असतील, आजही आपल्या कानावर त्यांच्या माध्यमातून त्या कविता पडतात, आपल्या कानावर पडतात. बालगीत, भक्तिगीत आहेत. भलरी, भलरी गीत म्हणजे शेतकरी गीत. भावगीत, महाकाव्य, भावगीत खूप सुंदर प्रकार आहे बरं का. एक तशा स्वरूपाची एक कविता आहे आपल्याला अभ्यासायला, आपण बघूया. महाकाव्य, मुक्त छंद, मुक्त छंद, यात मी म्हटलं गझल शिकावी लागते तशी मुक्त छंदात काही शिकावी लागत नाही. मुक्तपणे व्यक्त व्हायचं, तुम्हाला जे जसं बोलायचं आहे, मांडायचं आहे, तुम्हाला जसं रिटव व्हायचं आहे तसं तुम्ही या माध्यमातून होऊ शकता, तो मुक्त छंद प्रकार. रुबाया, लावणी, लावणी सगळ्यांना माहिती असेल, लोकसाहित्यातला प्रकार आहे. लावणी एक भूषण आहे, महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. विडंबन काव्य, त्याच्यानंतर विनोदी कविता, श्लोक, साकी, हेही प्रकार आहे. सुनीत आहे, हायकू आपण म्हणतो, 3 ओळींची मी तुम्हाला म्हणाले ती. त्यानंतर आपल्याकडे जी संत पंत आणि तंत परंपरा आहे, संत परंपरा काव्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. संत एकनाथ, संत काढोपात्रा, चोखामेळा, जनाबाई, जोगा परमानंद, संत तुकाराम, ज्यांना विद्रोही तुकाराम असं म्हटलं जातं, इथल्या दांभिक व्यवस्थेवर आपल्या काव्यातून ज्यांनी पहिल्यांदा आसूड ओढला, नरहरी सोनार, महिपती, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत रामदास, संत माळी, चोखामेळा, कर्ममेळा, ज्ञानेश्वर. आणि पंत कवींमध्ये आपल्याला म्हणजे पंत कवी म्हणजे पंडित कवी, अमृतराय, आनंदतनय, देवनाथ महाराज, मुक्तेश्वर, मोरोपंत, रघुनाथ पंडित, वामन पंडित, श्रीधर, ही नावं मुद्दाम उच्चारते मी, तुमच्या कानावर तरी पडतील. आणि तंत कवी, तंत म्हणजे तंतुवाद्य तुम्हाला माहिती असेल, तुंतुन माहिती असेल, तुंतुन हा तंतूचा अपभ्रंश आहे. तर तंत कवी तंतुवाद्य हातात धरून किंवा तंतुवाद्य वापरून जे काही आपल्या कलेची मांडणी करायचे किंवा कविता म्हणायचे किंवा काव्य सादर करायचे, अनंत फंदी, परशुराम, प्रभाकर, रामजोशी, सगन भाऊ, होनाजी बाळा, ही नावं आपल्याला घेता येतील. आणि आपण संत पंत आणि तंत कवींच्या नंतर आपण अलीकडची काही निवडक आणि महत्वाची नावं बघितली तर त्यात अनंत काणेकर असतील, अनंत शेळटे असतील, कवी अनिल, त्यानंतर अरुण काळे, अरुण कोल्हटकर, अरुण म्हात्रे, डॉक्टर अरुणा ढेरे, आरती प्रभू, कुसुमाग्रज, त्यानंतर केशव कुमार, केशव सूत, विस खांडेकर, प्रभा गणोरकर, ग. पाटील, कवी गिरीश, कवी यशवंत, आणि अलीकडे चित्रपट गीत वगैरे लिहितात गुरु ठाकूर, हे नाव ऐकून असाल तुम्ही. गोविंदाग्रज आहेत, कवी ग्रेस म्हणजेच माणिक शंकर गोडघाटे, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, किंवा वाऱ्यावर हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले, लिहिणारे ग्रेस. चंद्रशेखर गोखले, चारोळी हा प्रकार मी जेव्हा म्हणाले तेव्हा चंद्रशेखर, त्यांना चंगो म्हणून ओळखलं जातं. आमच्या महाविद्यालयीन काळामध्ये एक फार असा भारलेला काळ होता चंगोंच्या चारोळ्यांनी.
त्यानंतर नामदेव ढसाळ खूप महत्वाचं नाव आहे. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देणारा, उलथून टाकणारा आणि नव्या कवितेची मुहूर्तमेढ रोवणारा नामदेव ढसाळ. दलित पॅन्थरशी संबंधित नामदेव ढसाळांचा गोलपिठा तुम्ही अवश्य वाचा. मला पदव्युत्तर पदवीला MA ला अभ्यास करायला होता नामदेव ढसाळ, आणि त्यानंतर माझी अभिरुचीच बदलली आणि मला नामदेव ढसाळ किंवा मल्लिका अमर शेख त्यांची जी पत्नी आहे ती अधिक समजून वाचून घेण्याची इच्छा जागृत झाली आणि मग झपाटल्यासारखी मी वाचत सुटले. अण्णाभाऊ साठे वाचले, बाबूराव बागुल वाचले. तुम्ही हे नावं कदाचित पहिल्यांदा ऐकत असाल, पण कवितेच्या साहित्याच्या दृष्टीने खूप महत्वाची नावं आहेत, ती जरूर वाचा तुम्ही. आणि मी म्हणते तुम्ही जन्माला आला आहात आणि बाबूराव बागुलांची भूक कथा जर वाचली नसेल, ऐकली नसेल तर काही अर्थ नाहीये. कॉलेज सुरू झाल्यानंतर मी ज्या वर्गावर जाते पहिल्यांदा भूक कथा सांगते माझ्या मुलांना, नंतर नरेंद्र दाभोळकरांची ओळख करून देते. हे आहे तो खरे हिरो, रिअल हिरो हे आहेत. तर रिअल हिरो आपण या गोष्टी सांगितल्या पाहिजे, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल मॅडम सगळी पुरुषांची नावं घेतली, पुरुष साहित्यिक, स्त्रिया कुठे आहेत? शांता शेळके, लक्ष्मीबाई टिळक, इंदिरा संत, गल ठोकळ, दशरथ यादव, नीरजा, प्रज्ञा पवार, फमू शिंदे, बहिणाबाई चौधरी, बाबा बोरकर, बालकवी, कवी बी, बासी मर्ढेकर, मंगेश पाडगावकर, गत्रे माडखोलकर, माधव जुलियन, यशवंत मनोहर, लक्ष्मीकांत तांबोळी, वाघ मायदेव, रजनी परुळेकर, वसंत बापट, वारा कांत, विद घाटे, विंदा करंदीकर, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे म्हणणारे विंदा, कवी विनायक, सुरेश भट. गझल हा जो साहित्य प्रकार मी सांगितला, कवितेचा प्रकार सांगितला, जो कठीण आहे, तंत्रशुद्ध असतो तो, सुरेश भटांनी गझल खऱ्या अर्थाने मराठीमध्ये रुजवली. सुरेश भट, विठ्ठल वाघ, नारायण सुर्वे, नाधो महानोर अशी आपल्याला नावं कवितेत घेता येतील. आता आपण रूप कवितेचे लक्षपूर्वक ऐकता आहात असं गृहीत धरते. साधारण कवितेची रचना आणि आशयानुसार प्रकार कोणते पडतात हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण रूप कवितेचे काय आहे, जे तुम्हाला आता तुमची येऊ घातलेली परीक्षा आहे येत्या काळामध्ये, या विद्यार्थ्यांचं ज्या कोरोनाच्या लाटेमुळे असेल आणि कोरोनोत्तर जी परिस्थिती नंतर होती, जी गाडी रुळावर यायला पाहिजे आणि ती काही सुरळीत आली नाही नंतर, त्यामुळे तुम्हा विद्यार्थ्यांचं अध्ययनाच्या दृष्टीने नुकसान झालेलंच आहे. लिंक लागणं जी गोष्ट असते, पुन्हा गाडी रुळावर येण्याची गोष्ट असते, ती काही तुमच्या बाबत सुरळीत घडली नाही. जे आता तृतीय वर्ष कला आहेत किंवा SY ला आहेत, जी FY ची मुलं आहेत, SY च्या मुलांना तरी अजून 1-2 वर्ष आहेत. पण तुम्ही जे मुलं आहात ते पारंपरिक जी पद्धत आहे ना, आम्ही तुम्हाला वर्गात येऊन शिकवतो, तुम्ही समोर असता, समोरासमोर आपला संवाद होतो, तुमच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत त्या विचारल्या जातात. या खरं तर या गोष्टीला आम्ही पण मुकलो आहोत. आम्हाला पण फार खूप चांगलं वाटत नाहीये, कारण विद्यार्थी नसतील तर त्या महाविद्यालयाला मजा नाहीये, त्या शिक्षकाच्या त्या महाविद्यालयात येण्याला मजा नाहीये, काही आनंदच नाहीये. आम्हाला आनंद कशात आहे, आम्ही जेव्हा तुमच्याशी बोलतो, तुम्हाला शिकवता शिकवता तुमच्याकडून शिकतो, त्यात आम्हाला आनंद असतो. नाहीतर त्या महाविद्यालयात येण्याला काही मजा नाहीये जिथे विद्यार्थी नाहीयेत. अशी ओस पडलेली कॉलेज आम्ही बघितलेली आहेत त्या काळामध्ये, आणि प्रचंड वेदना व्हायची, जिथे मुलांचे चेहरे दिसायचे, मुलं हसताना, खिदळताना, ओरडताना, मस्ती करताना दिसायचे, आनंद घेताना दिसायचे, सेल्फी घेताना दिसायचे. तिथे ओसची ओस पडलेली 2 वर्ष ती महाविद्यालय आहे, ते काही फार छान आम्हाला वाटत नाहीये. पण आता पुन्हा गाडी रुळावर येऊ पाहते, ऑफलाईन परीक्षा तुमची होते आणि मग सगळं रेग्युलर सुरू होईल, सगळं नियमित सुरू होईल. आणि म्हणून आज जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे, तुम्ही जे कॉलेजमध्ये येऊ शकला नाही, तुमची लिंक लागली नाही, तर रूप कवितेचे नेमका हाच पाठ्यक्रम, हे पाठ्यपुस्तक बदललं, पाठ्यक्रम बदलला तृतीय वर्ष कलेचा, आणि नवीन पुस्तक आलंय रूप कवितेचे. ह्या पुस्तकाचे संपादक आहेत डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर भास्कर ढोके आणि डॉक्टर संदीप सांगळे. यांनी या पुस्तकाचे संपादन करताना काही उद्दिष्ट आहेत, त्याच्यामागे काही हेतू आहेत. ते हेतू काय आहेत, तर कवितेच्या माध्यमातून मानवी भावविश्व असेल,
किंवा मानवी जीवन मूल्यांशी संबंधित जे अनेक बाबी आहेत, संवेदना जागृत व्हाव्या, वेगवेगळ्या कवितांच्या प्रकाराची माहिती व्हावी, आशयानुसार असेल किंवा रचनेनुसार असेल, हे वैविध्य पण या पुस्तकात जपलेलं आहे. तर तुम्हाला 10 कवींचा अभ्यास यामध्ये आहे. हे 10 कवी कोण आहेत, त्यांचा परिचय तुम्हाला मागच्या बाजूला दिलेला आहे पुस्तकाच्या. आता पुस्तक किती लोकांनी हाताळलं मला माहित नाही. यामध्ये कवी आहेत ते ज्येष्ठ आहेत आणि अलीकडचेही आहेत, जे प्रचलित आहेत, नामांकित आहेत, जे ज्या वेगवेगळ्या कवितांच्या प्रकारामध्ये प्रांतामध्ये लिहित आहेत ते आहेत, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहित आहेत, स्वरूपात लिहितात ते आहेत. पहिलाच प्रकार मी तुम्हाला सांगितला की हायकू. देवीदास चौधरी यांच्या हायकू तुम्हाला अभ्यासायला आहेत. तुम्ही वाचल्या का रे हायकू? जरा माईक अनम्यूट करून मला माझ्याशी बोललात तर बरं होईल. एखाद 2 विद्यार्थ्यांनी माईक अनम्यूट करून माझ्याशी बोललात तर बरं होईल. तुम्ही हायकू वाचलात का? कुणीच वाचले नाहीये? नाही मॅडम, कारण का आता पुस्तकच आता अवेलेबल झाले ते मार्केटमध्ये, त्यामुळे आताच हातात आले ते 1-2-3 दिवस. आणि आता कसं झालंय की आता परीक्षेचा काळ आहे, तर आता मराठी जर घ्यायला गेलं तर आमच्या सिलेबसमध्ये शेवटचा पेपर आहे. त्यामुळे आता इंग्लिशचं किंवा बाकीचे विषय चालले ते, तर हाताळू एवढ्या 2-3 दिवसात. तुमचं आता लेक्चर ऐकणं हेच मोठं आहे आमच्यासाठी. क्या बात आहे सोनाली. ओके, बरोबर आहे. हीच सिच्युएशन आहे आणि म्हणून ती दूरदृष्टी ठेवून तुमच्या त्रिभुवन सरांनी या व्याख्यानाचं आयोजन केलंय. तुम्ही त्यांचे खरं आभार माना बरं का, की कानावरून शब्द जाणं पण खूप गरजेचं असतं. कारण पेपरमध्येच डायरेक्ट आपण बघू तर ते सगळं नौखं वाटणार आपल्याला तेव्हा. तर हायकू हा जपानी काव्यप्रकार आहे. शिरीष पैंनी तो रुजवला आणि तो 17 शब्दांमध्ये असतो, 3 ओळींमध्ये असतो. पहिली ओळ आणि शेवटची ओळ यामध्ये यमक साधारपी असतं आणि शक्यतो अधिकाधिक हायकू या निसर्गाशी संबंधित असतात. अलीकडे जो प्रकार आला ना, अलीकडे त्या विषय वैविध्य येऊ लागले, वेगवेगळ्या विषयांवर हायकू लिहितात नवकवी कवी. तांका हा पण एक प्रकार आहे बरं का, 5 ओळींचा असतो. तांका हा पण जपानी प्रकार आहे, मराठीमध्ये खूप कमी लिहिला गेलेला आहे तो. सांज फुले नावाचा अलीकडेच एक तुकाराम खिल्लार यांनी लिहिलेला आहे, त्याच्यावर मी अलीकडे समीक्षा पण केली होती. तांका प्रकार आहे. प्रत्येक हवा पाऊस ऐकली आणि लगेचच आपल्याला त्याच्यावर खूप भडाभडा बोलता येईल, भराभर बोलता येईल आणि त्याचं विश्लेषण करता येईल असं नाही. ती कविता जरा रेंगाळत राहू द्यावी लागते. इथे पुन्हा एकदा वाचावी लागते, त्यानंतर पुन्हा एकदा वाचावी लागते. कवितेची गंमत अशी आहे, जितक्या वेळा आपण वाचू तितक्या वेळेस त्याचा नवीन नवीन संदर्भ लागत जातो आपल्याला. खूपदा काय असतं माहितीये का, आपण साहित्य वाचतो ना तेव्हा ते आपली मनस्थिती काय आहे, आपली मानसिक स्थिती काय आहे, डिपेंड्स ऑन युअर मूड. तुमचा मूड काय आहे त्यावेळी, त्यानुसारही तुम्हाला त्या साहित्याचे त्यावेळी संदर्भ लागत जातात. आपली मनस्थिती खूप महत्वाची आहे, आपण कसला आस्वाद घेतो तेव्हा. कॉफी हाऊस, प्रत्येक टेबलाशी नवा पाऊस. बघा, याचं विश्लेषण खूप छान करता येईल. तुम्ही अलीकडे आलेला एक सिनेमा पाहिला असेल, कॉफी आणि बरंच काही. चहा इमर्जन्सी असते, कॉफी मात्र काहीतरी वेगळं सांगायचंय, बोलायचं आहे, त्यासाठी कॉफी एक निमित्त असतं. आणि तशीच एक हळवी भावना व्यक्त करणाऱ्या 3 ओळी आहेत. किंवा भर उन्हात दोघांना सावरत छत्री रंगात, हा हायकू आहे. धुकेच धुके ओठ तडकून गेला, हिवाळा आला. निसर्गाशी संबंध सांगणारे हायकू आपल्याला अधिकाधिक याचं एक वैशिष्ट्य आहे हायकूचं पाहायला मिळतील. तर तुम्हाला हे देवीदास चौधरींचे काही हायकू अभ्यासायला आहे. त्यानंतर प्रकाश होळकर, म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय, मी जिथे बसून बोलते त्याच्या मागच्याच कॉलनीत प्रकाश होळकर राहतात.
त्या लासलगावचेच आहेत. आणि प्रकाश होळकरांची ओळख अशी आहे की शेती मातीशी संबंधित नाधू महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाणारे, ग्रामीण साहित्याची धुरा पुढे नेणारे ग्रामीण कवी म्हणून त्यांची ओळख आहे. शेतकऱ्याचं दुःख ते आपल्या कवितेतून मांडत असतात, समस्या मांडत असतात. ते त्यांची गाजलेली तुम्हाला हे माहिती असेल गीत कविता आहे, पण त्या कवितेचं नंतर गाणं झालं. ही कविता त्यांनी लासलगाव महाविद्यालयात असताना लिहिली होती आणि त्याच्यानंतर ते चित्रपट गीत झालं. टिंग्या नावाचा जो मराठी चित्रपट आला होता त्या त्यांची ती कविता आहे की माझे आभाळ तुला घे. मी कविता नंतर ती गाईन, पण आधी तुम्हाला त्यांची जी पहिली कविता आहे ती सांगते. चालेल ना? कविता गायली तर चालेल ना? तुम्ही सहन करू तुम्ही सहन करू शकत असाल तर सांगा. हा नक्कीच. माझं काय नाही हो, मी व्याख्यान देऊन निघून जाईल, नंतर त्रिभुवन सरांना गाठाल तुम्ही. सर कोणाला बोलवलं होतं? रेवती सातपुते. थँक्यू बेटा. हा, प्रकाश होळकर यांची कविता. असे कोणत्या दुःखाचे दिस आले बाई, असे कोणत्या दुःखाचे दिस आले बाई, ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई. उभ्या रचल्या सुडीला लागे उकीर आतून, किती सारवले तरी भुई खचते खालून. डोळा उन्हाचे कुसळ आणि झळा या रानाला, कोंब फुटण्याच्या आधी माती जाळते दाण्याला. दुष्काळाशी संबंधित आहे ही कविता, हे तुम्हाला कळेल. ओला आतून आहे. शेवटी म्हणतात ते की कोंब फुटण्याच्या आधीच माती जाळते दाण्याला. जेव्हा पाऊस पडत नाही, मातीला, जमिनीला, तिच्या पोटाला, तिच्या उदराला तडेच्या तडे जातात आणि आभाळाकडे डोळे लावून शेतकरी बळीराजा नुसता बघत राहतो. त्याला आपण बळीराजा म्हणतो, तर खरं तर त्याचाच बळी जात असतो यात सगळा. म्हणून तो बळीराजा का, असा प्रश्न मला कित्येकदा पडतो. तर शेतकऱ्याचं दुःख हे चिरंतन आहे. चिरंतन का आहे तर बेभरवशाचं सगळं निसर्ग, हवामान, पाऊस या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्याचं होणारं नुकसान. तर ते दुःख असे कोणत्या या कवितेतून प्रकाश होळकर मांडतात. त्यानंतर एका पसायदान मागतात ते. पसायदान जसं अवघ्या विश्वासाठी मागितलं होतं ज्ञानेश्वरांनी. विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, असं म्हणणारे ज्ञानेश्वर. तसं ते शेतकऱ्यासाठीचं पसायदान मागतात. भरू दे यंदा नावाच्या कवितेतून प्रकाश होळकर. ते म्हणतात की भरू दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझा येळकोट करील. वाहू दे यंदा वहन आले, नावाचा तुझ्या येळकोट करील. पिकू दे यंदा खंडीभर रास, नावाचा तुझ्या येळकोट करील. भरू दे गाई गुरांनी गोठे, नावाचा तुझ्या येळकोट करील. वाढू दे अंगावर मुठभर मांस, नावाचा तुझ्या येळकोट करील. कुणाला म्हणतायत ते? पावसाला म्हणतायत, नभाला म्हणतायत. नावाने तुझ्या येळकोट करील. यांचं दुःख वेगळं आहे. हे यातली जी प्रत्येक कविता कवी आहे आणि त्याचा लिहिण्याचा जो काही धागा आहे, त्याचं लिहिण्याचं जे सूत्र आहे, त्याचा जो आशयानुसार पडणारा प्रकार आहे कवितेचा, तो भिन्न आहे. त्याचं पिंड भिन्न आहे. त्याच्यानंतर प्रत्येक कवीचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. ही कविता कुठे एकांगी किंवा एककल्ली होताना दिसणार नाही या पुस्तकातली. तर सगळ्या प्रकारचा बॅलन्स साधण्याचा, समतोल साधण्याचा पुस्तक या पुस्तकातून संपादकांनी प्रयत्न केलेला आहे. मी मगाशी म्हटलं तसं माझा आभाळ नावाची कविता प्रकाश होळकरांची तुमच्या पुढे ठेवते, गाते आणि मग पुढच्या कवीकडे जाते. थोडक्यात तुम्हाला या कवितेचा आशय सांगण्याचा प्रयत्न करेन मी आणि ती कशी वेगळी आहे इतर कवितांपेक्षा, प्रत्येकीचं कसं स्वयंभू असं वैशिष्ट्य आहे ते सांगण्याचा, अधोरेखित करण्याचा थोडक्यात प्रयत्न करेन. माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला. येतोय का आवाज? अरे मी एकटीच बोलते, दाद आली तर बरं वाटेल. हा, हसीना बोलली बाबा. विद्या आवाज येतोय का? श्रावणी, विद्या, श्वेता, की आमच्या मुली जॉईन करून नाही, आमच्या मुली जॉईन करून झोपून घेतात बरं का. तसं काही नाही घडत आहे ना इकडे. माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला. आठवाच्या पारंबिरा बांधून एक झुला. माझा झुला तुला घे, तुझा झुला मला.
वाऱ्यावर पसरला मखमलीचा शिला, माझा शिला, माझा शिला तुला घे, तुझा शिला मला, माझा शिला तुला घे, तुझा शिला मला, माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ तुला, आठवाच्या पारंबीला बांधू एक झुला, माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ तुला. अशी एक सुंदरशी कविता आहे. टिंग्या नावाचा जो चित्रपट आला होता त्या चित्रपटात गीत म्हणून हे गाणं होतं. त्यानंतर पुढे गझलेकडे मी येते. मग अशी मी म्हणाले की गझल हा खूप कठीण प्रकार आहे. तर नुकतंच ज्यांचं देहावसन झालं ते आमचे आबा, आपले सगळ्यांचे आबा, साहित्य क्षेत्रात ज्यांना आबा म्हणून ओळखायचे ते कमलाकर आत्माराम देसले यांच्या कविता आहेत आणि त्या अत्यंत म्हणजे इतक्या भावगर्भ आहेत त्या कविता. तुम्ही जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा तुम्हाला ती नवी वाटेल ती कविता. इतकी सुंदर आवडू लागेल ती गझल तुम्हाला. इतकी भावगर्भ आहे, इतकी सुंदर आहे, तुमच्या माझ्या जगण्याशी संबंधित आहे, जीवनवादी कविता आहे. सोनाली, धन्यवाद सोनाली. तर अशी ही गझल आपण कमलाकर देसलेंच्या गझलेविषयी आपण थोडी माहिती घेऊ, थोडी वेगाने घेऊ. सगळे कवी करण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे एका तासिकेला एक कवी शिकवतो साधारण आम्ही. तर ह्या आता एका व्याख्यानामध्ये अधिकाधिक कवींवर बोलण्याचा प्रयत्न करते आहे. मला खूप आवडते ही गझल आबांची. आबा म्हणतात की मी शब्दांनी बोलत नाही. म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. महिनाभरापूर्वी त्यांच्या तुम्हाला अभ्यासायला ह्या कविता लागल्या पाठ्यपुस्तकात आणि एक महिनाभरापूर्वी आबा हार्ट अटॅकने गेले, हृदयविकाराच्या झटक्याने गेले. ते काय म्हणतात बघा, खूप सुंदर आहे. तुम्ही कवितेचा आस्वाद डोळे बंद करून जितका घ्याल ना तितकी तुम्हाला जास्त कळते बरं का ती. असा माझा अनुभव आहे. मी शब्दांनी बोलत नाही, तू मौनाला ऐकत नाही. मी शब्दांनी बोलत नाही, तू मौनाला ऐकत नाही. परमाणूहून लहान होतो, नभात मग मी मावत नाही. मागून घेईल कुणी म्हणून दुःख भर जरी सांगत नाही. पाहून होईल दुःख दुजाला म्हणून तर मी हसत नाही. बदलणार जे नाही कधीही त्या सत्याशी भांडत नाही. मी अश्रूंची शेती करतो, नभास पाणी मागत नाही. तुला सोडून कुणाकडेही चुकून सुद्धा पाहत नाही. तुझ्या मिठीची ऊब मिळावी म्हणून स्वेटर घालत नाही. असे हे लिहिणारे साठीतले आबा, चिरतरुण असं व्यक्तिमत्व, मन हिरवं. खूप छान पद्धतीने ही गझल लिहिली आहे. यातली गझलेतला प्रत्येक शेर वेगळा आहे, वेगळा आशय तो व्यक्त करतो. धन्यवाद रेवती. आबा म्हणतात मी शब्दांनी बोलत नाही, तू मौनाला ऐकत नाही. माझं मौन तुला समजत नाही. मी शब्दांनी बोलत नाही. आणि मी कसा होतो? परमाणूहून लहान होतो, अणुरेणूहूनही लहान होतो. आणि एवढा लहान होतो तरी भात मावत नाही. किती विसंगत आहे, विरोधाभास आहे, पण एक वेगळा आशय या गझलेतून येतो आहे. त्याच्यानंतर त्यांची जी पहिली कविता आहे ती मानवी वृत्ती प्रवृत्तींवर आघात करणारी आहे आणि खूप छान आहे. म्हणजे आपल्याला सजग करणारी आहे, भान देणारी आहे. ते वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांची लोक आपल्याला आजूबाजूला भेटतात ना आपल्या, आणि आपल्या मनात ते विचार येतात ना, तेच या काव्यातून तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त ते काव्यात्मक पद्धतीने गुंफले आहेत. आपल्याला येतात, आपल्या मनात विचार येतात, ते गद्यात येतात, इथे पद्यात आहेत. कोठलाही स्वार्थ नाही, हे कवितेचं नाव आहे, सॉरी गझलेचं शीर्षक आहे. कोठलाही स्वार्थ नाही, काय हा परमार्थ नाही. मोह सर्वांनाच आहे, कोण येथे पार्थ नाही. पार्थ म्हणजे अर्जुन. एक साधू दाखवा बद, ज्यास कुठला स्वार्थ नाही. सांगणे आहे सटिक तर, का बरे मग सार्थ नाही. व्याकरण सांगितले बस, बोलला भावार्थ नाही. अनुभवाचा बोल माझा, पुस्तकी वेदार्थ नाही. प्रेम ही आहे विवशता, प्रेम हा पुरुषार्थ नाही. खूप छान पद्धतीने मानवी भावभावनांचं
इथे अधोरेखन आपल्या गझलेतून ते करतात, की ते म्हणतात की पुस्तकी वेदार्थ नाहीये, अनुभवाचा बोल आहे माझ्या. तुम्ही बघा ना, खूप शिकलेली व्यक्ती आहे, कधी कधी त्याला व्यक्त होता येत नाही, पण एखादा अडाणी अज्ञानी माणूस असू देत, निरीक्षर असू देत, त्याचे अनुभवाचे बोल त्याला भडाभडा बोलायला सांगतात, भडाभड बोलायला शिकवतात, आणि आपल्याला अंतरी ते टोचतं किंवा अंतरी भिडतं, भावतं, कारण ते सत्य असतं. ते म्हणतात की अनुभवाचा बोल माझा पुस्तकी वेदार्थ नाही. एक साधू दाखवा मज. इथल्या दांभिकतेवर पण ते हासूड ओढतात, ते म्हणतात, प्रहार करतात, ते म्हणतात एक साधू दाखवा मज. बघा ना, आपल्या आजूबाजूला पण खूप भोंदू बाबा असतात, दांभिक बाबा असतात, ते म्हणतात की एक साधू दाखवा मज, ज्यास कुठला स्वार्थ नाही. असा एक साधू दाखवा ज्याला स्वार्थ नाहीये म्हणून. तर अशा पद्धतीच्या गझल आहे, आणि एक सुंदरशी गझल आहे यांची, आबांची, ती तुमच्या पुढे ठेवते, मग पुढे जाऊ आपण थोडं वेगाने. प्रेम कविता आहे ती, छान आहे. तुलाच आळवल्यावर कळले, तुलाच आळवल्यावर कळले, जखमा सावळल्यावर कळले, पाणी म्हणजे अमृत असते, तहान भागवल्यावर कळले, तुझाच होतो तुझाच राहील, तुलाच आठवल्यावर कळले. म्हणजे बघा ना, दोनच ओळी आहे पण केवढा अर्थ आहे त्यात, काय मतीचा अर्थ आहे त्यात, भावार्थ आहे. हे तर माझे वाचून झाले, पुस्तक मागवल्यावर कळले, दुःख सनातन विदूषका तू, भरपूर हसवल्यावर कळले, मी हृदयाचे ऐकत असतो, डोळे पाणवल्यावर कळले, प्रेम किती मी करतो हेही तुलाच रागवल्यावर कळले. खूपदा कविता कशी सादर होते त्यावरही अवलंबून असतो बरं का, तिचा अर्थ किती लवकर उमजतो आपल्याला, कशी सादर होते. प्रेम किती मी करतो हेही तुलाच रागवल्यावर कळले, सदैव माझी आहेस हे तू, निरोप पाठवल्यावर कळले, उजेड असतो अंधारातच, उजेड असतो अंधारातच, उजेड मालवल्यावर कळले. बघा काय सुंदर ओळी आहेत ह्या. उजेड असतो अंधारातच, उजेड मालवल्यावर कळले. उजेड बंद झाला की कळतं की त्यातच अंधार होता म्हणून. काय सुंदर, म्हणजे हा विचार, ही रूपक, ही प्रतीक वापरणं, हे त्या कवीचं वैशिष्ट्य, हे त्यालाच सुचणार आहे. श्रावणी, धन्यवाद. आता मी माझ्या आपल्या आवडत्या कवीकडे येईल, सौमित्रा. आता मला सांगा पोरींनो, तुम्ही, पावसाळा सुरू झालाय, एकदा तरी चुकून कुठेतरी रील्सवर, इंस्टाग्रामवर, जिज्ञासा धन्यवाद, कुठेतरी कविता पडली असेल ना सौमित्रची, बघ माझी आठवण येते का? गौरी, थँक्यू. सौमित्रची कविता बघ माझी आठवण येते का, किती लोकांनी ऐकली आहे? बरं जाऊ दे, आता नसेल कानावर पडली, किती लोकांनी ऐकली आहेत आतापर्यंत? अरे सगळे अभ्यासू लोक दिसताय, कविता बिविता ऐकत नाही. कविता पण अभ्यासाचा भाग आहे बरं का. माणसाने ना कलेत रमलं पाहिजे, कलेत रमलं पाहिजे. तुमच्याकडे 2 रुपये असतील ते 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. व्हॉल्टेअर म्हणतो, तुम्हाला ते पुस्तक, भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. इथे पुस्तकाच्या, इथे मी पुस्तकाच्या जागेवर कला म्हणेल. एक तरी कला आपल्याकडे असावी. नाहीच काही ना, तुम्हाला बोलता येत नसेल ना, तर खूप चांगला श्रोता तरी तुम्ही असलं पाहिजे. खूप चांगलं म्हणजे ग्रहण करता आलं पाहिजे आपल्याला, बहुश्रुत असलं पाहिजे. जे चांगलं आहे ना, टिश्यू पेपर सारखं, टिपकागद असतो ना, त्या टिपकागदासारखं आपण शोषून घेतलं पाहिजे. चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या. बरं, खूप जणांनी ऐकली आहे. इथे मेसेज येत आहे की खूप जणांनी ऐकलेली आहे ही कविता. बघ माझी आठवण येते का. याची जी पार्श्वभूमी अशी आहे की प्रियसीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतरही पूर्वीच्या प्रियकराला ती आठवत राहते, आणि इकडे पाऊस पडू लागल्यावर त्याचंही मन रडू लागतं, त्याचं काळीज रडू लागतं, आणि मग तो कवितेच्या रूपानं तिच्याशी संवाद साधतो आणि म्हणतो की आता तिकडे असं असं घडत असेल, तुला पाऊस आवडायचा, मला पाऊस आवडायचा, आपण पावसात भिजायचो, आपण पावसावर बोलायचो, आपण पावसात बोलायचो, आपण पावसात फिरायचो, आता हा पाऊस तिकडेही कोसळतो आहे, बघ तुला माझी आठवण येते का, जरी आता तुझ्या बरोबर तुझा पती असेल तिथे तरी.
तर या आशयाची कविता आहे. म्हणजे सौमित्रच्याच आवाजात ऐकायला मजा येते खरं तर ही कविता. मी म्हटलं ना की मानवी जीवनाशी, मानवी भावभावनांशी सगळ्या समग्र पद्धतीने जुळणाऱ्या कविता या पुस्तकामध्ये आहेत. मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का. हात लांबव तळहातावर झेल, पावसाचं पाणी इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का. वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, पाण्यात पाय बुडून उभी राहा, वाळू सरकेल पाया खालून, बघ माझी आठवण येते का. हे जे आहे ना वाळू सरकेल पाया खालून, ही ओळ खूप काही सांगून जाते. गेलेला काळ जो आहे, त्यांचं जे प्रेम प्रकरण आहे, गेलेल्या ज्या आठवणी आहेत, पाण्यात पाय आणि पावसाच्या सपकाळे तुझ्या शरीरावर बसत जातील, त्या अगणित सुया असतील जणू, त्या तू टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाही, शेवटी घरी ये. साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. अशी आशयाची कविता आहे. पुढची तुमची पाठही असेल काही जणांची आणि तुम्ही वाचाल ती. एवढी वाचल्यानंतर पुढची उत्कंठा असेलच तुम्हाला. आणि आणखी त्यांच्या 2 कविता आहेत सौमित्रच्या आपल्याला अभ्यासायला. त्याला पाऊस आवडत नाही, पावसाशी संबंधित आहेत आणि दिस न कळत जाईल. मला वाटतं याचं गाणं पण झालेलं आहे का चित्रपटाच्या गीतामध्ये, सॉरी चित्रपटामध्ये चित्रपट गीत आहे हे. तर ह्या कविता आहे तुम्हाला निश्चित आवडतील. आपण ना रसिक असलं पाहिजे रे. कोणत्या तरी आयुष्याच्या टप्प्यावर ना आपल्यातला रसिक जागृत झाला पाहिजे. म्हणजे काय आहे, सकाळी उठायचं, कामधाम करायचं, सायंकाळी थकून भागून झोपायचं, पुन्हा उठायचं आणि तेच राहत गाडगं. माणसाच्या आयुष्यात काहीतरी सतत नवीन असलं पाहिजे. मग हे नवीन कोण आणणार आहे, हे तुम्हालाच निर्माण करावं लागेल. कोणी रेडीमेड आणणार नाही ऐकतं, हे तुम्हाला निर्माण करावं लागेल. मला तर नेहमी असं वाटतं, माझ्या आयुष्याचा जगण्याचा फंडा असा आहे की सतत काहीतरी हॅपनिंग घडलं पाहिजे. सतत आयुष्यात नवीन आपणच घडवायचं, आपणच शोध घ्यायचा, नवीन काहीतरी करत राहायचं. त्यामुळे काय होतं, आपण मस्तपैकी व्यस्त राहतो, व्यग्र राहतो आणि आपल्याला कोणत्याही कुटाळक्या करायला वेळ नसतो, कुचाळक्या करायला वेळ नसतो, इतर रिकामे उद्योग करायला वेळ नसतो. असं मस्त आणि व्यस्त राहायचं आपण. म्हणून मी काय म्हणते, तुमची जी रुटीनची कामं आहे, उदरनिर्वाह करण्याचं काम असेलच आपलं काहीतरी, त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या कलेत तरी रमलं पाहिजे. मग ते गायन असेल, वादन असेल, साहित्य असेल, काही असू शकतं. तुमची रांगोळी काढणं असू शकेल किंवा पाककला असू शकेल, काहीही. विरंगुळा, फॉर चेंज, जे मला आवडतंय, भावतंय, कामातून बदल देताय, मला हुरूप देताय, स्फूर्ती देताय, प्रेरणा देताय, मला ताजतवानं करतंय, फ्रेश करतंय, असं जे काही असेल ते आपण स्वीकारलं पाहिजे प्रत्येकाने. आता पुढे जाऊया आपण. मंगेश नारायणराव काळे यांची कविता आहे, लाकूड तोड्याची गोष्ट. आता एकदम प्रेम कवितेकडून, विरह कवितेकडून आपण माणसाच्या मानवी जीवनविषयी मूल्य जी सांगितली आहेत या कवितेतून, ज्या वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्ती आहेत त्यावर शरसंधान साधले गेलेलं आहे. ती लाकूड तोड्याची गोष्ट. लाकूड तोड्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाऊ शकते. आता ही मुक्त छंदातली आहे. तुम्ही म्हणाल मॅडम मुक्त छंद तुम्ही म्हणताय. गझल आपण पाहिली, ती छंदबद्ध असते, यमक असतं तिला, बरोबर, मीटर मध्ये असते ती. मुक्त छंदाला मीटर काही नसतं, तर छंदच मुक्त आहे ना. आता ही मुक्त छंदातली लाकूड तोड्याची गोष्ट मी वाचते. लाकूड तोड्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाऊ शकते. आता ही गोष्ट तुम्ही पण ऐकली आहे मुलींना, बरोबर का. ती त्याची विहिरीत पडते कुऱ्हाड, सोन्याची, चांदीची, तांब्याची कुऱ्हाड. मग तो देव येतो आणि म्हणतो ही कुऱ्हाड तुझी आहे का, वगैरे वगैरे. ऋतिका, लाकूड तोड्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाऊ शकते. ती आजोबांनी वडिलांना सांगितलेली असते, वडिलांनी आपल्याला आणि आपण मुलांना सांगितलेली असू शकते. जसं मी कावळ्या चिमणीच्या गोष्टीचं सांगितलं ना, एक होता कावळा, एक होती चिमणी, एक दिवस काय झालं, खूप पाऊस आला आणि मग कावळ्याचं घर वाहून गेलं, वगैरे वगैरे. तशी लाकूड तोड्याची गोष्ट आहे.
ती आजोबांनी वडिलांना सांगितलेली असते, वडिलांनी आपल्याला आणि आपण मुलांना सांगितलेली असू शकते. म्हणजे वडिलांच्या किंवा आजोबांच्या गोष्टीतल्या लाकूड तोड्या असू शकतो, आपल्या गोष्टीतल्या लाकूड तोड्याचा मुलगा किंवा नातू परंपरेने. बरोबर आहे ना लॉजिकली? म्हणजे लाकूड तोड्याची गोष्ट कायम असतेच असते आणि त्याची कुऱ्हाड विहिरीत पडलेली असते. देव येतो धावून लाकूड तोड्याच्या मदतीला याही वेळेला आणि एक अगदी तशीच कुऱ्हाड तांब्याची देतो काढून. तो ती आपली नाही म्हणतो परंपरागत, खरं म्हणजे तो आकारच असतो नुसता लाकूड तोड्याच्या विहिरीत पडलेल्या कुऱ्हाडीचा. देव दुसरी काढून देतो रुपयाची तत्पर रूप. हाही नुसता आकारच असतो विहिरीत पडलेल्या लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा. तेही तो आपली नाही म्हणतो जंटलमन. प्रसन्न होतो देव लाकूड तोड्याच्या इमानावर, त्याची पडलेली कुऱ्हाड काढून देतो. निसत्वर सगळ्या कुऱ्हाडीही देऊन टाकतो कृपाळू. लाकूड तोड्या परततो घरी विहिरीत पडलेली कुऱ्हाड घेऊन, नि तांब्या रुपयाची सोन्याची कुऱ्हाड बक्षीस म्हणून. खरं म्हणजे तो घरी परततो तो लाकूड तोड्या नसतोच मुळी, आकार असतो नुसता लाकूड तोड्याचा. तो विहिरीत न पडताही सापडलेला असतो त्याला. लाकूड तोड्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाऊ शकते. केवढा मोठा अर्थ आहे बघा या कवितेमध्ये. त्यानंतर पाणी आत्महत्या नावाच्या आणखी 2 कविता आहेत मंगेश काळे यांच्या. विचार करायला प्रवृत्त करतात, चिंतनशील आहेत ह्या कविता. मी तर म्हणते कविता किंवा साहित्य असंच असलं पाहिजे जे माणसाला अस्वस्थ करतं ना, काहीतरी बदलासाठी प्रेरित करतं, वेगळी वाट चोखाळायला लावतं, किंवा त्याला कृतिशील करतं. आधी त्याला चिंतनशील आणि नंतर कृतिशील करतं. त्याच्यामध्ये बदल घडू शकतो. आता एक आघाडीच्या कवयित्री आहे प्रज्ञा पवार. मुंबईच्या सतीश प्रधान महाविद्यालयात प्राध्यापिका असणाऱ्या प्रज्ञा पवार, एक मोठं नाव, महत्वाचं नाव मराठी साहित्यातलं. मी मगाशी म्हणाले होते ना की डिजिटलायझेशन झालंय कवितेचं साहित्याचं, म्हणून कवितेत अधिक आढळेल तुम्हाला. शुद्ध मराठी भाषेत कविता लिहावी, शास्त्र शुद्ध मराठी भाषेत, असं पूर्वी काही लोक म्हणाले. आता काळाची गरज पडली आहे, काळाची गरज आहे. कारण माध्यमांमध्ये प्रस्फोट झाला माहितीचा, तंत्रज्ञानात झाला, कवितेत पण हा संसर्ग आला. आणि मग प्रज्ञाबाईंच्या कवितेचं नावच आहे, त्यातच तुम्हाला आता डिजिटलायझेशनचं प्रतिबिंब दिसेल. मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या. मॉल जिथे तुम्ही खरेदीसाठी जाता, मॉल संस्कृती येते असं म्हणतात. पूर्वी किराणा मालाचे दुकानं असायचे, आता मॉल संस्कृती येते आहे. मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या अशी त्यांच्या कवितेचं नाव आहे. ते म्हणतात त्यात कवी म्हणा अथवा कवयित्री काहीही संबोधा, पण खरंच त्यांच्या असण्याने काय काय घडायचं थांबतं किंवा काय काय घडणं सुरू होतं. आकाशात सतत पडणारा हा प्रश्न कवयित्री विचारते स्वतःला, मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या वर्तमानातून हिंडताना. आधी ती ठाम असायची, खोलवर विश्वास असायचा तिला की बदलेल जग, याहून निराळं असेल वास्तव, असेल स्वप्नांचा एक दरवाजा सताड उघडलेला, जिथं प्रत्यक्षात उतरलेलं असेल अपार कोवळीकेने भरलेलं ऊन, असेल सर्वांनाच अर्धी तत्कोर का होईना भाकर, देहाभोवती पटकूर आणि माथ्यावर बिनघोर छप्पर. कविता असेल विचाराने इतकी भरभक्कम, मूल्यांची झिनी झिनी चादर अवघ्या जगण्यावर पांघरलेली. उत्कटपणे कवयित्री लिहायची जे शब्द ते फोडून थेट आत पोहोचायची, अनुभवांचा लसलसता कंद सोलून जगणं लिहिण्याला थेट भिडवत. अजूनही वळवता येईल कष्टकऱ्यांच्या यातनेचा आणि भनंगाच्या वेदनेचा दाह कवितेच्या मुळाशी. कविता निरर्थक ठरवल्या जाणाऱ्या इंडिया शायनिंगच्या तकतकीत पडद्यावर कवयित्री विचारते स्वतःला आणि मुकाट होते मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या वर्तमानात हिंडताना. काळाची स्थित्यंतर आहे, मानवी आयुष्याची स्थित्यंतर आहे, वृत्ती प्रवृत्तीची स्थित्यंतर आहे. ह्या सगळ्या स्थित्यंतराचा प्रभाव या कवितेत दिसून येतो आहे. आणि या कवितेत कवयित्री कवयित्रीला प्रश्न विचारते आहे, या गच्च मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या वर्तमानात हिंडताना. बघा ना तुम्ही आता, म्हणजे काय म्हणायचंय तो, म्हणजे तुम्ही लौकिक अर्थाने मॉलच डोक्यात समोर घेऊ नका, डोळ्यासमोर.
हा जगाचा अख्खा मॉल झालाय. प्रत्येकाला एक प्राइस टॅग आहे, तुम्ही बघा आता. प्रत्येकाला एक स्टेटस आहे, प्रत्येकाचं एक मूल्य आहे, प्रत्येकाची कॉस्ट आहे. कुणाला कुणासाठी वेळ नाही, कुणी कुणाला मदत करणार नाही. काय आहे ही मॉल संस्कृती आपल्याला गल्लो गल्ली कॉलनी कॉलनी दिसते आहे. पूर्वीच तसं राहिलं नाहीये. कुणी कुणाला सढळ हाताने मदत करत होतं, किंवा कुणाचा काही ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि चटकन कुणी कुणाला मदत करतंय. आता तर अपघात झाल्यावर त्याचा व्हिडिओ एक्सक्लुझिव्ह कोण शेअर करतंय यासाठी स्पर्धा आणि चढाओढ लागलेली आहे. ही सगळी मॉल संस्कृतीच आहेत ना हो. सगळं चकचकीत, सगळं फक्त फॅशनेबल, मॉडर्न, संवेदना नाहीये त्याच्यात काही. फक्त एकमेकाचं उपयुक्तता मूल्य तपासून पाहायचं. बाई असेल तर बाईचं उपयोगिता मूल्य, विक्री मूल्य, विनियोग असेल एकमेकाचा कसा करता येईल. परंतु माणुसकी म्हणून काही नाहीये. ही मॉल संस्कृती आमूलाग्र वेढून उरलेली आहे आपल्याला, असं कवयित्री तिच्या कवितेतून म्हणते आहे. आणि पुढचं तुमची तरुणाईची भाषा बोलणारी कविता आहे प्रज्ञाताईची. प्रज्ञाताई म्हणते की शो मी युअर जलवा, असं तिच्या कवितेचं शीर्षक आहे पुढचं. ह्या कविता आहे ना अलीकडची भाषा बोलणारे आहे, आणि अलीकडच्या तुम्हा तरुण मंडळींना अगदी कळतील अशा पद्धतीनं या कवितांची रचना आहे. तुम्हाला तुमच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या ह्या कविता वाटतील, कारण हे शब्द तुम्ही सर्रास वापरता. अलीकडे हिंग्लिश आली, मिंग्लिश आली, टिंग्लिश आली. हिंग्लिश म्हणजे काय? हिंग्लिश शुद्ध मराठी कुठे राहिली हो? एक वेळ ते इंग्लिश बोलणं सोपं, सगळ्यात इंग्लिश बोलणं सोपं. इंग्रजी भाषेमध्ये खूप कमी शब्द आहेत, खूप कमी स्वर व्यंजन आहेत. मराठीचा शब्दसाठा खूप मोठा आहे, शब्दसंग्रह खूप मोठा आहे, वर्णस्वर अनेक आहेत. त्यामुळे शुद्ध मराठी बोलणं कठीण वाटतं, आणि मला तर इंग्रजी बोलणं सोपं वाटतं. इंग्रजी भाषा शुद्ध बोलणं, मराठी भाषा शुद्ध बोलणं. असं पूर्वी एक असायचं की मराठी भाषा अमुक तशीच बोलली गेली पाहिजे, त्यातही हळूहळू बदल झाले. आणि ये हृदयचे ते हृदय होत आहे ना, माझ्या भावना तुम्हाला कळताय ना, मग पुरेसं आहे की. भाषेचं उद्दिष्टच ते आहे ना की मला काय म्हणायचे ते तुम्हाला कळलं पाहिजे. मग बोली भाषांचं महत्व आणखी वाढायला लागलं. भाषा विज्ञानात तुम्ही ते शिकत असाल, त्या गोष्टी आहेत सगळ्या. तर ही जी आहे ना शो मी युअर जलवा, तुमची भाषा बोलणारी कविता आहे. याच्या गळ्यात अडकवले मडकं, त्याच्या मेंदूत रोवली गुलामीची रोप. ढुंगाला बांधलाय गच्च खराटा, हा झाडतोय कार्यकरणाचा फुफाटा. हा घेतोय अभ्यास वर्ग, हा उचंबळतो 150-200 चॅनल्सच्या हृदयावर हुकूम. दिसावं कसं, बोलावं कसं, हसावं कसं, हा दाखवतो झुळझुळत फ्रेश दृश्य. अँगल सकट बदलणार सोफिस्टिकेटेड लीड बिडरात. जिवंत तरळतो तो सोमालियातल्या भूकबळीत, इराकच्या बेचिराकीत, अमेरिकेच्या बुलिमियात. हा विहरतो रामदेव बाबाच्या केसाळ छातीत, मी एकता कपूरच्या करवा चौथ सिरियल मध्ये. याने भूतकाळावरून फिरवले रोड रोलर, बाजीराव नाना हो बाजीराव नाना, तुंबडीभर द्या ना हो बाजीराव नाना. यानं पुसलेत अधिनायक, पुसला रायरंद, पुसला सोंगाड्या, पुसला नाचा, पुसला नाचवणारा, रेणिवेचा कप्पा. अमानुष कापून काढलेल्या इतिहासाच्या पानापानातून रिप्लेस केलेल्या हे अधिनायका, शो मी युअर जलवा. आता याचा अर्थ आहे ना एक खूप मोठा ऐतिहासिक पट उलगडणारी ही कविता आहे. जितकी बारकाईने तुम्ही याचा विचार कराल, ज्या पद्धतीने तुम्हाला ती शिकवली जाईल, तुम्ही अभ्यास कराल, एक खूप मोठा ऐतिहासिक पट आहे. याच्या गळ्यात अडकवले मडकं, तिथपासून ते इतिहासाच्या पानापानात रिप्लेस केलेले आहे अधिनायका. आणि मधला जो काळ आहे ना तो कितीतरी 100 वर्षांचा काळ आहे, जे मध्ये मध्ये तुम्हाला मध्ये जी कडवी आलेली आहे या मुक्तछंद कवितेत. शांततेला आता आठवत नाही काहीच, आणि ही एक कविता तुम्हाला अभ्यासायला आहे प्रज्ञा पवारांची. आणि अलीकडचं एक महत्वाचं नाव संतोष पद्माकर पवार. अगदी सहज कळणारी कविता आणि सहज काळजाशी भिडणारी कविता म्हणून संतोष पवारांच्या कवितेचा मी इथं उल्लेख करेन. थापा आणि काही कविता हा अलीकडे त्यांचा गाजत असलेला काव्यसंग्रह माझ्याकडे आहे. खूप वेगळ्या पद्धतीने लिहितात ते, खूप वेगळ्या पद्धतीने लिहितात ते, चाकोरी नाकारून लिहितात ते. त्यांच्या कवितेतली जी पात्र आणि विषय आहेत ना तीही इतरांनी गाळलेली डावललेली असतात असं लक्षात येतं. पण एकंदर त्यांचा जो लिहिण्याचा रोख आहे, एकंदर त्यांची जी लिहिण्याची शैली आणि उद्दिष्ट आहे ती पुन्हा मानवी आयुष्याच्या खूप जवळ जाणारी आहे, माणसाला चिंतनशील करणारी आहे.
अशी खडबडून जागा करणारी आहे असं मला वाटतं. तर त्यांची हिराबाई आणि जाफर मिया नावाची कविता आहे. खूप तो थापा आणि इतर कविता तुम्हाला जर मिळाला काव्यसंग्रह तर नक्की घ्या. मी हिराबाई आणि जाफर मिया ही कविता तुमच्या पुढे ठेवते. हिराबाई सापडलीस तू जाफर मियाला. त्यांच्या कवितेतली पात्र आहे ना अशी रस्त्याने भेटणारी आहेत, कचरा कुंडीवर भेटणारी आहेत, झोपडपट्टीतली आहेत, चालता चालता दिसणारी आहेत, जी मुख्य प्रवाहाच्या बाहेरची आहेत. कॉमन मॅन आहे, कॉमन पेक्षाही कॉमन मॅन आहे, सर्वसाधारण माणूस आहे, शेवटच्या स्तरातला आहे, जो कुणाच्या खिदगंटीत नाही. अशा माणसांचं दुःख आणि अशा माणसांच्या उरात किती काय साठलेलं असेल हे संतोष पवार आपल्या कवितेतून व्यक्त करतात. आणि आपल्याला चिंता, अरे हे असं पण काही असतं का, असं खडबडून जाग आपल्याला येते. हिराबाई सापडलीस तू जाफर मियाला तुळजापूरच्या भवानी मंडपात. जाफर मिया होता भटकत आपल्या हिंदू मित्रांसमवेत करीत तीर्थयात्रा. मित्रांना सोडून देऊन तुझ्यासाठी काही काळ थांबला तिथे आणि आला घेऊन तुला त्याची 5 लेकरं सांभाळण्यासाठी लजपतवाडीला. जाफर मियाची बायको नव्हती जगात. अनाथ नंद्या लेकरांची तू अचानक झाली 5 माय. आफरीन, आमरीन, अरमान, इसाक आणि धाकला दूध पिता लाल मोहम्मद. खजुराच्या झाडाला नारळ लटकवावं तशी तू झालीस हिराबाई जाफर मियाची बिवी. रीतसर झालीस तू मुसलमानीने अर्ध्या उमरीत आणि पढू लागली कलमा. अलिफ बे खोकत खोकत रोज यायचा म्हातारा मौलवी. तुला कुराण शिकवण्यासाठी तुझी तालीम नि माझी शाळा एकाच वेळी होती चालू. दोघं बसायचो पाठी घेऊन अंगणात आणि तू पढायचीस कलमा तुझ्या अदाकारीनं आणि विचारायचीस जमला का संतोष कलमा मला. मी हो म्हणायचो नकळून आणि मी घोकून दाखवायचो तुला मला आवडते वाट वळणाची. आणि तू ढस्कन रडायची काहीतरी जुनं आठवून. तुझ्या त्या 5 म्हणे शिक्षण नोकरी पाणी त्यांना रांकला लावून तू लावल्यास त्यांच्या शाद्या आणि पाची गेलते देशधडी तुम्हा दोघांना सोडून. लिंपणातून माती निसटून पडावी, भिताडीचा पोपडा वारंवार गळून पडावा तशी तू झाली होती जाफर मियाच्या घरात. जाफर मिया दमे करी, खोकल्यानं जाम व्हायचा आणि त्याचा घाबरा घुबरा चेहरा होऊन जायचा. तू बुड्यासाठी धावायची दवा पाणी आणायला, 5 बाप माय खाटल्यावर जाय. तुझा कळवळायचा जीवनी सांगितलीस कहाणी एक दिवशी तू तुझी जाफर मियाच्या आयुष्याची. जाफर मिया लजपतवाडीचा जहागीरदार एवढ्या तेवढ्या झगड्यावरून जोरूच्या भावांशी संटला. टाकूसुऱ्या निघाल्या, सब दुनिया एक तरफ जोरू के भाई उस तरफ. रामनवमीच्या यात्रेहून परत आलेला जाफर मिया आणि त्याची बिवी वैदा झोपलेत. 5 लेकरांना मधोमध घेऊन अंगणात पांघरून ओढून जाफर मिया समजून ध्या रात्री चालल्या तलवारी जोरूच्या भाईंच्या पांघरून घेतलेल्या अंगावर आंधळ्यासारख्या. पण जागा चुकली होती, निसख्खी बहीणच तलवारीच्या पात्याखाली आली होती. कोणीच नाही आलं समजुतीला जात जमातीचं आणि जाफर मियाला सापडला आसरा हिराबाईचा. गेली भरपूर सालं आणि पूर वसरलेल्या काडी कचऱ्यागत उरली हिराबाई आणि जाफर मिया. तोही झाला एक दिवस पैगंबरवासी. नि तुला ज्या मौलवींनी दिली ती इस्लामची शपथ तोही नाही राहिला जगती. आता तू पुन्हा तुळजापूरच्या भवानी समोर सौभाग्याचं कुंकू हिरवे चुडे विकीत बसलेली. तुझी एकच विचारणा होती मला अख्खी 20 वर्षांनी भेटल्यावर, संतोष भाऊ मला मेल्यावर लोक जातील का पुरतील रे. माझं नाव नोंदून बघ ना तुझ्या गावच्या कब्रस्तानात, मी सांग असं असं झालं म्हणून. अशी खूप दुखरी वेदना, हिराबाईची दुखरी वेदना व्यक्त करणारी ही कविता आहे. आणि हे सगळं वास्तव आहे, हे कुठेतरी घडलेलं आहे, अवास्तव नाहीये. आणि वास्तव एवढंच दाहक असतं, वेदनादायी असतं. हे सांगणारी संतोष पवार यांची कविता. संदीप खरे आयुष्यावर बोलू काही. एक त्रिभुवन सर येत्या 5 ते 7 मिनिटात मी थांबते, चालेल ना. आवाज येतोय माझा? हो मॅम. हा, संदीप खरे यांची कविता आहे आयुष्यावर बोलू काही. हा त्यांचा कवितेचा कार्यक्रम आहे, तो तुम्ही ऐकला असेल. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. या ओळी तुम्ही ऐकल्या असतील. आपण खूप वेळा इतरांचं परीक्षण करतो, निरीक्षण करतो, चिकित्सा करतो, टीका करतो, निंदा करतो, पण खूपदा आपल्या आत डोकावून
पाहायचं राहून जातं. खूपदा होतं असं. म्हणतात ना, दुसऱ्यांच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, असं खूपदा मानवी आयुष्यात घडतं. तर स्वतःच्या आयुष्याप्रती आपण थोडं गंभीर झालं पाहिजे. आधी स्वतःमध्ये डोकून पाहायला पाहिजे आपण. आपण काय आहोत, कुठे आहोत, आपली दिशा काय आहे. आयुष्याकडे एकच आहे, एकच मानवी आयुष्य आहे. हे खूप मौल्यवान नाही म्हणणार मी, ते अमूल्य आहे. त्याची किंमतच नाही करता येणार आपल्याला. आणि खूप सुंदर कविता आहे ही. उगाच वळसे शब्दांचे हे देत राहा तू, भिडले नाही डोळे तोवर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. नास्तिक नावाची कविता आहे. आणि आंबेडकरी कवितेमध्ये खूप महत्वाचं नाव आहे नितीन भरत वाघ. यांची खरंच आता याच विचारांची आपल्याला गरज आहे. आपण जर वर्तमानाचा डोळसपणे विचार केला, सजगपणे त्याच्याकडे पाहिलं, चौकसतेने त्याच्याकडे पाहिलं, तर आपल्याला लक्षात येईल की सभोवताल बदलतोय. तो एकाच रंगाने कुठल्या तरी रंगवण्याचा भयंकर प्रयत्न चाललेला आहे. इथला माणूस धोक्यात आहे. कोणता धर्म कधीच धोक्यात नव्हता आणि नसतो. इथला माणूस धोक्यात येत चाललेला आहे. तुम्ही, आम्ही, आपण सगळे धोक्यात येत चाललेलो आहोत. कारण इथे काय होत आहे, इथे कुठला तरी एकांगी विचार बिंबवण्याचा प्रयत्न होतोय. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये नितीन भरत वाघ जे लिहितात ते मला महत्वाचं वाटतं. नितीन भरत वाघ आपल्या कवितेतून म्हणतात की ते तुला देव बनवत राहतील, ते तुला देव बनवत राहतील, मी तुझ्यातला माणूस विसरू देणार नाही. महामानवाला उद्देशून म्हणता येते, ज्यांनी इथे परिवर्तनाचे झेंडे रोवले. परिवर्तन, माणूस महत्वाचा आहे, आपण सगळ्यात आधी माणूस आहोत, शेवटीही माणूस आहोत, हा विचार ज्यांनी रुजवला त्या महापुरुष आणि महामानवांबद्दल नितीन भरत वाघ म्हणतात की ते तुला देव बनवत राहतील, मी तुझ्यातला माणूस विसरू देणार नाही. तो ठेवेल शिल्लक खरवडून शेंदूर तुझ्यावरचा, तुला बसवला मखरा सजवून धजवून तरी, पुस्तकातला तू मांडत राहीन जीवाच्या आकांताने, समोर करेन आरशासारखा तुझ्या समोर, प्रेषितही होऊ देणार नाही मी तुला, तुझे शब्द अमित अभेद्य अपरिवर्तनीय नाही होऊ देणार, तुझ्या सागराला डबक, माणूसाशील तोवर पोहोचू तुझ्यापर्यंत, असं शील साध्य आम्हाला एकदा की मंदिरात प्रतिष्ठापित झाला की तुझ्या कळस शिखरातही दर्शन केलं तर फोडतील डोळे, उच्चारला शब्द तू लिहिलेला तर जीवा हसडतील बिनदिक्कत, किंवा ऐकला तर काना वाटे मेंदू उपसून काढतील, पायरीत गाडतील सर्वात शेवटी पाय ठेवण्यासाठी, तुझ्या पायरीचा दगड होऊ नये याची काळजी घेत राहणार आहे मी. पुढची कविता तुम्ही नक्की वाचा, चिंतनीय अशी आहे. अफगाण 2001, बामियांच्या ज्या बुद्धमूर्ती फोडल्या होत्या त्या संदर्भाने आपल्या कवितेतून नितीन भरत वाघ भाष्य करतात आपल्या कवितेतून. आणि प्रवीण अक्कनबरू हा तरुण कवी आहे, अमराठी भाषक आहे, पुण्यातला आहे. त्याची कविता, तो रूढार्थाने साहित्यिक नाहीये, तो तंत्रज्ञानातलं शिक्षण घेतलेला व्यक्ती आहे, पण त्याला माणूस म्हणून काय व्यक्त व्हावं वाटतं तो तुमची भाषा बोलतो. तो मी फेसबुकवर विचारी ही त्याची ती कविता आहे, ही नक्की तुम्हाला कळेल आणि भावेल अशी आहे. मी फेसबुकवर विचारी, ट्विटरवर आक्रमक, इन्स्टावर देखणा आणि टिंडलवर रंगेल आहे, अस्तित्वाची समयोचित शक्ल करून जागोजागी पेरली आहेत मी व्यवस्थित माध्यमात विरघळलेल्या समाजाच्या मागणी पुरवठा तत्वावर. अर्थात मला वाटतं वक्त्याने भान ठेवावं, किती बोलायचंय, कुठे थांबायचं हे त्याला कळलं पाहिजे. आणि बरोबर मला 1 तास दिला होता, 1 तास मी माझी मांडणी केलेली आहे आणि खूप धावता आढावा अख्ख्या पुस्तकाचा, ह्या एका सत्राच्या पुस्तकाचा घेतलेला आहे. आता तुमच्या पदरी किती पडलं मला माहित नाही, पण तू काही थोडंफार देण्याचा मी प्रयत्न केला, मला इथे बोलण्याची संधी दिली. त्रिभुवन सर, आपले महाविद्यालय, आपले प्राचार्य आणि इथे उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानते. धन्यवाद. विद्यार्थिनींना काही शंका असतील तर त्या विचारा. शंका तर म्हणता येणार नाहीये आम्हाला, म्हणजे पण एवढ्या दिवसातून काहीतरी लेक्चर ऐकायला मिळालं आणि ते अशा पद्धतीने मिळालं असं वाटलं नव्हतं. म्हणजे खूप, म्हणजे एवढ्या दिवसांची गॅप झाली पहिली तर, आणि खूप छान वाटलं मॅडम, धन्यवाद. एवढं म्हणजे तुम्ही म्हणता ना की भाग पाडायला पाहिजे, तसं आम्हाला पण आता पुढे पुस्तकं घ्यायला, म्हणजे कवितांची पुस्तकं घ्यायला तुम्ही खरं तर भाग पाडलंय असं मला वाटतं. अरे वा सोनाली, सार्थक लागलं बा माझं व्याख्यान. नक्कीच.
तुमच्या विभाग प्रमुखांना जातं श्रेय बरं का हे. हो, त्यांना तर आम्ही काहीच बोलू शकत नाही, कारण का ते एक आमच्या वडिलांसारखेच आहे, की कुणी काही बोललं तरी ते त्यांचं हे मांडतातच. म्हणजे मुलींना काय कितपर्यंत द्यावा त्यांना लिमिटच नसतं, की तुम्ही घेत राहा असं त्यांचं म्हणणं असतं. पण ते मुलींनी बरोबर. किती घ्यायचं हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर असतं. तर खरंच छान, खूप छान वाटलं मॅडम. माझी तेच. मुलगी 7 महिन्याची आहे, ती पण तुमचं लेक्चर ऐकत होती, तुमच्या कविता ऐकत होती. छान वाटलं. अनुजा, जिज्ञासा, रेवती सगळ्यांचे धन्यवाद. छान प्रतिक्रिया देताय तुम्ही. चला, बरं वाटलं मला. एक तास सार्थकी लागला माझा. आणि तुम्हाला सदिच्छा परीक्षेसाठी. थँक्यू मॅम. आणि साहित्य सखी. ओके गौरी हसीना, अगं तुम्हाला एक सांगायला आवडेल मला. साहित्य सखी नावाचं माझं युट्यूब चॅनल आहे. त्यात तुमच्या पाठ्यपुस्तकांचे जे काही हे आहेत, पाठ्यपुस्तकांचं अभिवाचन मी केलेलं आहे. ते साहित्य सखी किंवा प्रतिभा जाधव सर्च केलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. कारण आपल्याला वाचायचा कंटाळा येतो ना. कॉड कानात घातली म्हणजे आपण ऐकता ऐकता आपली कामं करू शकतो साधारण. तर तिथे अभिवाचनाचे व्हिडिओ आहेत माझे. तर तुम्ही नक्की तुमच्या पाठ्यांशाच्या अनुषंगाने ऐका. हो मॅम, नक्की. हो मॅम, थँक्यू. मी जवळजवळ 28 विद्यार्थिनी या व्याख्यानाला सहभागी झालेल्या आहेत. या विद्यार्थिनींना मी पहिले धन्यवाद देतो, कारण विद्यापीठाने सर्वच विद्यार्थ्यांची एवढी धावपळ वाढवलेली आहे, शारीरिकही वाढवलेली आहे आणि मानसिकही वाढवलेली आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये प्राध्यापकांना सुद्धा आपला अभ्यासक्रम आणि नेमकं साहित्याच्या संबंधी, नेमके अभ्यासक्रमाच्या संबंधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांचं नुकसान व्हायला नको, अशा भूमिकेतनं प्राध्यापकांची सुद्धा किती धावपळ वाढलेली आहे, की मानसिक आणि शारीरिक, हे तुमच्या व्याख्यानातनं विद्यार्थिनींना कळालेलं आहे. आणि असं असताना सुद्धा विद्यार्थिनी ह्या समाधानी झालेल्या आहेत. त्या प्रातिनिधिक स्वरूपात सोनाली असेल किंवा आणखीन हसीना असेल किंवा आणखीन कोणी असेल, त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सर्व विद्यार्थिनींचं ते मत नोंदवलेलं आहे असं मी गृहीत धरतो. आणि आपण खूप कमी वेळामध्ये परीक्षेची सगळी आपली धावपळ आणि सुपरविजन आणि सगळी कामं चालू आहेत प्रत्येक महाविद्यालयामध्ये. असं असताना सुद्धा मी कितपत तुम्हाला देऊ शकेल अशा शंका घेऊन तुम्ही व्याख्यानाला सुरुवात केली. आणि ती शंका मला असं वाटतं पूर्ण निरसन झालेलं आहे. तुम्ही भरपूर दिलेला आहे मुलींना एका तासामध्ये. आणि तासच नसल्यामुळे मी तर सतत देत असतो. म्हणजे सोनालीने तुम्हाला आता सांगितलं की आपलं कामच आहे, ते आपली ड्युटीच आहे ते, आणि आपल्या पद्धतीने आपण देत असतो. महाविद्यालयाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने आणि या सर्व सहभागी आणि सहभागी नसलेल्या विद्यार्थिनींच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो. आणि हे व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. चला, सदिच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू सर.